नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुड मॉर्निंग. वेलकम टू ग्लोबल ऑनलाईन मराठी. माय सेल्फ निहाल सर. तर आज आपण मोस्ट इम्पॉर्टंट MCQs बघणार आहोत रिसर्च ॲप्टिट्यूडवरती. यामध्ये MCQsसोबत काही PYQsसुद्धा असणार आहेत. सो तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने अत्यंत महत्त्वपूर्ण सेशन हा असणार आहे. यामध्ये तुम्हाला भरपूर सारी हेल्प होणार आहे की एक्झामिनेशनमध्ये सुद्धा कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, राईट. सो फटाफट सर्वांनी पेन आणि पेपर घेऊन बसायचं आहे. आपण लगेचच लेक्चरला स्टार्ट करणार आहोत. परंतु लेक्चर स्टार्ट करण्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनसाठी आपल्याकडे पेपर 1चा फुल कोर्स अवेलेबल आहे. यामध्ये आपल्याला मॉक टेस्ट मिळणार आहे जे की फुल अभ्यासक्रमावरती असणार आहेत. त्यासोबत पूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत जेणेकरून तुमचे कन्सेप्ट जे आहे ते तुम्ही कवर करू शकता. वेदर यू आर ट्रॅव्हलिंग इन द ट्रेन, वेदर यू आर ट्रॅव्हलिंग वेरेवर, तुम्ही ते कन्सेप्ट तिथून क्लिअर करू शकता. व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत. सरावासाठी MCQs आणि PYQsचं PDF तुम्हाला मिळणार आहे. मित्रांनो लक्ष द्या की 1 ऑक्टोबरपासून म्हणजे उद्यापासून आपली न्यू बॅच जी आहे पेपर 1ची ती स्टार्ट होणार आहे. तर लगेचच या दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा कोर्स जो आहे तो जॉईन करायचा आहे. काय विचारलं होतं? अ रिसर्च प्रॉब्लम, ठीक आहे, संशोधन समस्या इज प्रायमरली चूजन डिपेंडिंग अपॉन. रिसर्च प्रॉब्लेम जो असतो, संशोधन समस्या, ते कशावरती अवलंबून असते किंवा त्याला कशाच्या आधारावरती निवडलं जातं. ओके, मग ते रिसर्च प्रॉब्लेम कसा असलं पाहिजे? रिलिव्हन्स असलं पाहिजे, अवेलेबल असलं पाहिजे, इझिली तुमच्यासाठी अवेलेबल असणारं रिसर्च प्रॉब्लेम असायला पाहिजे, चूज करायला पाहिजे, की इंटरेस्ट ऑफ अ रिसर्चर म्हणजे रिसर्चरचा इंटरेस्ट असला पाहिजे, की ऑप्शन डी अवेलेबिलिटी ऑफ लिटरेचर. मग लिटरेचर रिव्ह्यूसाठी किंवा लिटरेचर जे काही तुमचे सोर्सेस आहेत, ठीक आहे, ते त्याची अवेलेबिलिटी ॲक्सेस जर इझिली असेल तर आपण रिसर्च प्रॉब्लेम जो आहे तो चूज करतो का, असा प्रश्न आहे. तर ऑप्शन A, B, C, D जो काही तुमचा असेल तो कमेंट बॉक्समध्ये सांगायचा आहे. या ठिकाणी तुमचा काउंटडाऊन आहे. ठीक आहे, इट इज स्टार्टेड नाव. लवकर लवकर सर्वांचे आन्सर येऊ द्या. ओके, ऑप्शन A, B, C, 3. ओके, that means C. Okay, very good. How many of you already solved the question papers? सर्वांनी थम्स द्यायचे आहेत. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर सोडवलेला आहे असे किती विद्यार्थी आहेत? If any one of you have already solved the previous year questions, then you must be knowing the right answer, right? आणि जरी तुम्ही सॉल्व करून सुद्धा चुकत असाल तर तुमची स्टडी कुठेतरी मागे पडते, बरोबर? ओके, सो राईट आन्सर इज ऑप्शन ए, इट्स रिलिव्हन्स. ठीक आहे, त्याची प्रासंगिकता इम्पॉर्टंट आहे वेन यू आर चूजिंग द रिसर्च प्रॉब्लेम. ठीक आहे, बघा रिसर्च प्रॉब्लेम काय आहे ते अगोदर सर्वात महत्वाचं टप्पा आहे तुम्हाला जाणून घेण्यासाठी. रिसर्च प्रॉब्लेम हे काय आहे तर इट इज द एरिया ऑफ कन्सर्न दॅट रिक्वायर्स मिनिंगफुल अंडरस्टँडिंग ऑफ अ पर्टिक्युलर टॉपिक. ओके, एक पर्टिक्युलर टॉपिक वरती तुम्हाला काय पाहिजे, एक अर्थपूर्ण काय अंडरस्टँडिंग है ना, जाण असली पाहिजे तुम्हाला एका पर्टिक्युलर टॉपिकची, सिच्युएशनची आणि कॉन्ट्रडिक्शन ऑर डिफिकल्टी. ठीक आहे, म्हणजे बघा संशोधन समस्या काय आहे, एखाद्या पर्टिक्युलर विषयाबद्दल, एखाद्या पर्टिक्युलर टॉपिक बद्दल, त्याच्याबद्दल एक अंडरस्टँडिंग है ना, अशी अंडरस्टँडिंग जी की मिनिंगफुल आहे, रिसर्च करून तुम्ही अभ्यास करून त्यावरती अंडरस्टँडिंग कमवलेली आहे है ना, असं जे असतं त्याला म्हणतात रिसर्च प्रॉब्लेम है ना. रिसर्च प्रॉब्लेम म्हणजे थोडक्यात काय असतं की एखाद्या पर्टिक्युलर टॉपिक वरती आपण काय करतो, संशोधन करतो, त्याचं सोल्युशन शोधतो, बरोबर, राईट. दॅट इज द रिसर्च प्रॉब्लेम. रिसर्च प्रॉब्लेम इज फाइंडिंग आन्सर टू क्वेश्चन. ठीक आहे, सोप्या भाषेत बघायला गेला. ओके, रिसर्च प्रॉब्लेम इज व्हॉट? रिसर्च प्रॉब्लेम इज अ फाइंडिंग आन्सर टू अ क्वेश्चन है ना, or strengthening the existing findings to bridge gap in the knowledge to solve the problems. किंवा
असं काही असेल. री म्हणजे काय? पुन्हा. सर्च म्हणजे काय? शोधणे. बरोबर? पुन्हा शोधणे. राइट? मग यामध्ये काही ऑलरेडी जे रिसर्च झालेली आहेत, राइट? त्याच्यावरती काय करणार, त्या नॉलेजमध्ये जो काही गॅप आहे, त्यामध्ये काही फाइंडिंग्स, नवीन गोष्टी आपल्याला कळालेल्या असतील, तर त्याला काय करतो आपण? अपडेट करतो. राइट? दॅट इज दॅट काइंड ऑफ सोल्युशन. त्याला पण आपण रिसर्च प्रॉब्लेम म्हणतो. ओके, सम पेपर ऑफ सॉल्ट. सिक्वेन्सली करा तुम्ही. असं एक 2016चा, मग 2020चा, मग 2013चा असं नका करू. सिक्वेन्सली जा. 16, 17, 18, 19, 20, 21. राइट? दीज आर दी सम कॅरेक्टरिस्टिक्स. काही वैशिष्ट्ये आहेत रिसर्च प्रॉब्लेमची. ते बघा वन बाय वन आपण पाहूया. कव्हर्स द इसेन्शियल नीड्स ऑर इश्यू. आवश्यक जे काही गरजा आहेत किंवा समस्या आहेत, त्याला कव्हर करत असतं रिसर्च प्रॉब्लेम. ठीक आहे? म्हणजे एखादा टॉपिक आहे, एखादा इश्यू, एक क्वेश्चन आहे ना, त्यावरती आपण सोल्युशन शोधतोय. राइट? मग त्याबद्दल सर्व गोष्टी आपल्याला जाण असणं, अंडरस्टँड असणं इज इम्पॉर्टंट. त्यामुळे ते अंडरस्टँडिंगमुळे आपल्याला काय होत असतं, त्या लागणाऱ्या सर्व गरजा, त्या सर्व समस्यांचे सोल्युशन आहे ना, आपल्याला मिळत असतं. द प्रॉब्लेम इज स्टेटेड लॉजिकली अँड क्लिअरली. आहे ना, समस्या तार्किक आणि स्पष्टपणे मांडलेल्या असतात. बरोबर? रिसर्च इज बेस्ड ऑन द ऍक्च्युअल फॅक्ट अँड एव्हिडन्सेस. रिसर्च काय आहे? रिसर्च हे कशाच्या आधारावरती आहे? पुराव्याच्या आधारावरती आहे. है ना? आणि जे खरे फॅक्ट्स आहेत, खरे ऍक्च्युअल फॅक्ट्स जे आहेत, त्याच्यावरती रिसर्च अवलंबून असते. है ना? द रिसर्च प्रॉब्लेम जनरेट्स अँड एनकरेजेस रिसर्च क्वेश्चन. रिसर्च प्रॉब्लेम काय करत असतं? रिसर्च क्वेश्चनला एनकरेज करतं, जनरेट करतं. है ना? त्यानंतर सफिशियंट डेटा कॅन बी ऑब्टेन्ड. जो डेटा पुरेसा आहे, इनफ आहे, नॉट मोर दॅन इनफ. है ना? जेवढं गरजेचं आहे तेवढंच डेटा आपण ऑब्टेन करू शकतो, जेव्हा आपल्याला रिसर्च प्रॉब्लेम व्यवस्थितपणे माहिती असेल तेव्हा. ओके? रिसर्च प्रॉब्लेम जर तुम्हाला माहिती नसेल, तुमचा टॉपिक, तुमचा क्वेश्चन, तुमची समस्या, है ना, जे काही तुम्हाला माहिती नसेल, देन यू विल बी व्हॉट? जितका डेटा तुम्ही गोळा कराल तितका तुम्हाला कमीच असेल. ठीक आहे? The problem has an unsatisfactory answer or is a new problem. Right? The research problem is always a new problem or new question. Right? Okay. So these are the some characteristics you must know. तुम्हाला सर्वांना माहिती पाहिजे. या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन असू शकतात. ठीक आहे? जर तुम्हाला माहिती असतील तर यू कॅन कमेंट इन द कमेंट बॉक्स as well. Next question. Which of the following is a primary source of information? ओके, काय प्रश्न विचारलाय? खाली दिलेल्या ऑप्शन्स पैकी असा कुठला एक ऑप्शन आहे जो की प्रायमरी सोर्स आहे. ओके, प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे डेटा कलेक्ट करण्यासाठी आपल्याला माहिती आहे. आपण रिसर्चच्या थेरी लेक्चरमध्ये पाहिलं होतं. बरोबर? त्यामध्ये आपण काय पाहिलं होतं? तर डेटा कलेक्ट करण्यासाठी प्रायमरी डेटा, सेकंडरी डेटा असे टाइप्स असतात. बरोबर? मग खाली दिलेल्या ऑप्शन्समध्ये असं कुठलं ऑप्शन आहे जे की प्रायमरी डेटा आहे किंवा प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे. है ना? मग रिसर्च रिव्ह्यू आहे, रिसेंटली रिटन टेक्स्ट बुक आहे, रिसर्च आर्टिकल पब्लिश्ड इन द स्टँडर्ड जर्नल आहे, की मल्टी ऑथर ट्रीटीज पब्लिश्ड इन द 2015. ओके, मग यासाठी मी तुम्हाला काउंटडाऊन स्टार्ट करत आहे. सर्वांनी या टाइम बाउंड मध्ये आन्सर द्यायचा आहे. जे काही तुमचं आन्सर आहे ते ऑप्शन ए, ऑप्शन बी, ऑप्शन सी और ऑप्शन डी. लवकर लवकर आन्सर येऊ द्या सर्वांचं. व्हेरी गुड. ओके, गुड. बघा या ठिकाणी राईट आन्सर जे आहे ॲज पर दी आन्सर की ॲज वेल, ऑप्शन सी जे आहे ते करेक्ट आन्सर आहे. अ रिसर्च आर्टिकल पब्लिश्ड इन अ स्टँडर्ड जर्नल. ठीक आहे. रिसर्च रिव्ह्यू असेल, त्यानंतर रिसेंटली रिटन टेक्स्ट बुक असेल, मल्टी ऑथर ट्रीटीज पब्लिश्ड इन द इयर असेल, है ना. दीज आर नॉट द प्रायमरी सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन. बघा,
रिसर्च रिव्ह्यू ॲज पर माय नॉलेज, रिसर्चचा जो आपण रिव्ह्यू करतो दॅट इज नॉट द सोर्स. इट कॅन नॉट बी युज्ड फॉर द नेक्स्ट रिसर्च. बरोबर. सो दॅट्स वाय इट इज नॉट अ प्रायमरी अँड सेकंडरी ॲज वेल ॲज पर दी माय नॉलेज. रिसेंट रिटर्न टेक्स्टबुक जे आहे, टेक्स्टबुक इज ऑलवेज मेड बाय द data which is already collected, which is already researched, right? So it is a secondary data, it is not the primary information. Multi-author treatise published in the year 2015, that means it is a previous data, right? So this is not a primary data, it is secondary data. All right. Okay. बघा, या ठिकाणी सांगतोय द सोर्स फ्रॉम वेअर वी गेट इन्फॉर्मेशन, इट इज कॉल्ड डेटा ऑर इन्फॉर्मेशन सोर्सेस. बरोबर. ज्यामधून किंवा ज्या स्त्रोतामधून आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते, डेटा मिळतो, त्याला आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो इन्फॉर्मेशन ऑर डेटा, राईट. दॅट इज नॉट एनी हार्ड थिंग. दीज मे कंप्राइज डॉक्युमेंट्स असतील, ह्युमन्स, इन्स्टिट्यूशन्स असतील, मास मीडिया असेल जसं की न्यूजपेपर, रेडिओ, टेलिव्हिजन, हे सर्व काय आहेत, हे सोर्सेस आहेत. यांच्या थ्रू आपल्याला काय मिळतो, यांच्या थ्रू आपल्याला डेटा मिळतो, इन्फॉर्मेशन मिळते. ठीक आहे. ऑल रेकॉर्डेड सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन irrespective of their content and forms come under the documentary sources. आलं लक्षात. आता बघा, प्रायमरी डेटा म्हणजे काय. दिस सोर्स आर रेकॉर्ड ऑफ इव्हेंट्स. बघा, लक्ष द्या व्यवस्थितपणे. ॲज दे आर फर्स्ट डिस्क्राइब्ड ऑर ॲक्च्युअली हॅपन्ड विदाउट एनी इंटरप्रिटेशन ऑर कमेंट्री. असा डेटा ज्यावरती आणखीन इंटरप्रिटेशन झालेलं नाहीये, है ना, त्याचा उपयोग आणखीन झालेला नाहीये, प्रायमरी आहे तो, है ना. आपण काय करतो बघा, प्रायमरी डेटा कशातून मिळतो आपल्याला, सर्वे करतो आपण, एक्सपेरिमेंट करतो आपण, यातून आपल्याला प्रायमरी डेटा मिळत असतो. ओके. सो तो प्रायमरी डेटा म्हणजे काय, नवीन ताजी इन्फॉर्मेशन, दॅट इज द प्रायमरी डेटा, ज्यावरती आणखीन इंटरप्रिटेशन झालेलं नाहीये. ठीक आहे. It is information that is shown for the first time or original material on which other research is based. आलं लक्षात. That is what, that is the primary research data. ठीक आहे. आलं लक्षात सर्वांच्या. बघा पुढे बघा, याचं उत्तर सर्वांनाच यायला पाहिजे. तुमच्या क्वेश्चन मध्येच तुमचा आन्सर तुम्हाला दिसेल. ओके. अ रिसर्च रिपोर्ट showed that the population of a country. बघा, लक्ष द्या काय म्हणताय. अशी रिसर्च रिपोर्ट जी काय दर्शवते, पॉप्युलेशन ऑफ अ कंट्री, एका देशाची पॉप्युलेशन, लोकसंख्या दर्शवते, है ना, जे की इन्क्रीज्ड फ्रॉम 20 मिलियन इन 1941 AD, जी की इन्क्रीज झालेली आहे 20 मिलियनने 1941 मध्ये, है ना. म्हणजे 1941 मध्ये होती, ती आता किती झाली, 60 मिलियन झालेली आहे. आलं लक्षात. 20 मिलियन होती 1941 मध्ये, त्यामध्ये वाढ झाली आणि ती आता 60 मिलियन पर्यंत पोहोचलेली आहे. ठीक आहे. द स्टडी कॅन बी बेस्ट डिस्क्राइब्ड ॲज. आता ही जी इन्फॉर्मेशन आहे, ही जी स्टडी केलेली आहे, ही कुठल्या प्रकारची स्टडी आहे. मग ती फॅक्टोरियल स्टडी आहे, मग ती सोशल स्टडी आहे, लॉन्जिट्युडनल स्टडी आहे, की क्रॉस सेक्शनल स्टडी आहे. ठीक आहे. तुमच्यासाठी काउंटडाऊन स्टार्ट करतोय. सर्वांनी आन्सर द्यायचा आहे. जे काही तुमचा आन्सर आहे ते कमेंट बॉक्समध्ये सांगा सर्वांनी. टाइम स्टार्ट झालेला आहे. सर्वांनी आन्सर द्यायचा आहे. आणखीन एक गोष्ट, सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेअर करायचा आहे. जास्तीत जास्त विद्यार्थी लाईव्ह आपल्याला जोडले पाहिजेत, जेणेकरून भरपूर विद्यार्थ्यांना या लेक्चरचा फायदा होईल. ठीक आहे. आत्ताच्या आत्ता सर्वांनी शेअर करायचं आहे तुमच्या ग्रुपमध्ये, तुमच्या फ्रेंड्सला सुद्धा. आणि ज्यांनी लाईक केले नसेल त्यांनी आत्ताच्या आत्ता लाईक करायचं आहे. आय विल गिव्ह यू 3 seconds टू डू दिस थिंग.
लगेच करून टाका सर्वांनी. ओके. सो दिस इज द राईट आन्सर. विच? ऑप्शन सी, लॉन्जिट्युडनल. ठीक आहे. बघा यामध्ये काय सांगितलं आपल्याला, कालावधी सांगितलाय है ना, कालावधी. त्या कालावधीमध्ये एका डेटावरती रिसर्च करून त्याच्या आधारावरतीच आपल्याला डेटा आणखीन मिळालेला आहे, परंतु त्यामध्ये गॅप आहे, राईट. सो दॅट इज वाय इट इज कॉल्ड लॉन्जिट्युडनल. आपण वन बाय वन सर्व डिस्कस करूया. फॅक्टरल काय आहे, सोशल काय आहे, लॉन्जिट्युडनल, क्रॉस सेक्शनल, या सर्व गोष्टी आपण डिस्कस करूया. ठीक आहे. जेणेकरून आपल्याला चारीवरती कुठलाही प्रश्न आला तर आपण इझिली ते सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. लेट्स सी. फॅक्टोरियल स्टडी है ना. दिस इज द काइंड ऑफ रिसर्च कन्सर्न्ड विथ द इंटरडिपेंडन्स ऑफ फॅक्टर्स. ओके. जसं की डिपेंडंट अँड इंडिपेंडंट असे फॅक्टर्स असतात. आपण रिसर्चमध्ये शिकलो होतो. डिपेंडंट म्हणजे काय, दोन व्हेरिएबल्स एकमेकाशी काय असतात, डिपेंडंट असतात. आणि इंडिपेंडंट काय, इंडिपेंडंट असतात. वैयक्तिक व्हेरिएबल्स असतात ज्यांना की दुसऱ्या व्हेरिएबलचा काहीही फरक पडत नाही, है ना. फॉर एक्झाम्पल मी सांगतो. डिपेंडंटमध्ये काय होतं की आपण दोन व्हेरिएबल्स बघा काय त्यामध्ये, आपण जर संध्याकाळी स्टडी केली किंवा आपण जर नॉर्मली स्टडी केली तर आपल्याला काय होईल, आपल्याला चांगले मार्क्स मिळतील, है ना. यामध्ये दोन व्हेरिएबल्स आहेत की अभ्यास केला तर, दुसरा व्हेरिएबल आहे काय, चांगले मार्क्स मिळतील. म्हणजे डिपेंडिंग आहेत ते, बरोबर. या गोष्टी काय आहेत, या दोन व्हेरिएबल्स डिपेंडिंग आहेत. इंडिपेंडेंट मध्ये काय आहे की फॉर एक्झाम्पल टाइम आहे, राईट. टाइम जो आहे तो कुठल्याही गोष्टीसाठी थांबत नाही किंवा त्याच्यावरती कुठलाही एक फरक पडत नाही. दॅट इज वाय इट इज कॉल्ड डिपेंडेंट व्हेरिएबल, सॉरी इंडिपेंडेंट व्हेरिएबल. आलं लक्षात. सो दॅट इज द डिफरन्स बिटवीन द डिपेंडेंट अँड इंडिपेंडेंट. ओके. सर नीट दिसत नाही. जयश्री एक काम करा, तुम्ही स्क्रीनवरती क्लिक करा, त्यावरती सेटिंगचं ऑप्शन दिसेल, सेटिंगमध्ये जा, त्यावरती क्वालिटीचं ऑप्शन दिसेल, क्वालिटीमध्ये जाऊन ॲडव्हान्समध्ये तुम्हाला 720p यावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमची स्क्रीन एकदम क्लिअर दिसेल जर तुमचं नेट व्यवस्थित असेल तर. ठीक आहे. सोशल रिसर्च काय आहे? सोशल रिसर्च म्हणजे सोशल इश्यूजमध्ये जे काही आपण रिसर्च करतो, बरोबर. सोशल काही फॅक्टर्स आहेत ज्यावरती रिसर्च करतो, सोशल सब्जेक्ट्स आहेत, है ना. त्याला म्हणतो आपण सोशल रिसर्च. मग त्यामध्ये प्रत्येक लोकांचे काय करणं, गरजा काय आहेत, बरोबर, काही इश्यूज आहेत सोसायटीमध्ये, या सर्व गोष्टींचं रिसर्च केलं जातं. किंवा पीपल्सचा बिहेवियर कसा आहे, है ना. ह्या प्रकारच्या गोष्टी सोशल रिसर्चमध्ये आढळतात. बघा, दिस काइंड ऑफ स्टडी इज स्पेशली रिलेटेड ऑन सोशल सायन्स सब्जेक्ट. सोशल सायन्स सब्जेक्ट जे असतात त्याच्यावरती डिपेंडंट आहे ते रिसर्च, सोशल रिसर्च. द रिसर्चर वॉन्ट्स टू स्टडी द व्हेरियस ॲस्पेक्ट रिलेटेड टू द नीड्स ऑफ पीपल. लोकांच्या जे काही गरजा आहेत, लोकांना जे काही पाहिजे आहे, त्यावरती मोस्ट ऑफ द टाइम हे रिसर्च केले जाते, सोशल रिसर्च, बरोबर. लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी थोडक्यात हे विचारात घेतलं तर. आफ्टर स्टडी पीपल्स बिहेवियर दे कॅन डिझाईन प्रोडक्ट्स ऑर सर्व्हिसेस दॅट कॅटर टू द नीड ऑफ द सोसायटी. मग यानंतर आता रिसर्च झाली की आपल्याला सोसायटीमध्ये काय अवेलेबल करून द्यायचे, काय इश्यू आहेत, काय आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी करावं लागेल, या गोष्टी झाल्या. त्यानंतर मग काय केलं जातं, त्यानंतर एक प्रोडक्ट किंवा एक सर्व्हिस जी आहे किंवा एखादी पॉलिसी आहे ती डिझाईन केली जाते, जे की लोकांच्या हितासाठी ती बनत असते. ठीक आहे. नेक्स्ट इज लॉन्जिट्युडनल, है ना. लॉन्जिट्युडनल स्टडीमध्ये काय असतं, या स्टडीमध्ये एक लॉंगर पिरियड बद्दल किंवा एखादा लॉंगर पिरियडचा सॅम्पल घेतला जातो. ठीक आहे. दिस टाइप ऑफ रिसर्च इज यूज टू स्टडी द सेम सॅम्पल ओव्हर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम, है ना. एक सेम सॅम्पल काय केलं जातं, आणखीन लॉंगर पिरियडसाठी म्हणजे थोड्या जास्त काळासाठी त्याचा वापर केला जातो. ठीक आहे. कसं की आपण सेन्सस काढलाय की एवढी एवढी लोकसंख्या होती 2016 मध्ये, मग त्याच डेटाच्या आधारावरती आपण 2020 ला सेन्सस केला किंवा कुठल्याही काळामध्ये आपण सेन्सस केला, है ना. तर आपल्याला 2016 मध्ये केलेला सेन्सस कामाला येईल, कारण आपल्याला काय करायचंय त्याच्यावरती आपल्याला डिपेंड आहे की किती लोकसंख्या वाढली की किती लोकसंख्या कमी झाल्या, म्हणजे आपल्याला बेस जो आहे तो लागतो. सो दॅट इज वाय इट इज सेड दॅट की सॅम्पल जो आहे तो लॉंग पिरियडसाठी यूज केला जातो. ठीक आहे.
दिस मे बी यूज टू स्टडी बिहेवियरल चेंजेस, एटीट्यूडनल चेंजेस, है ना, और religious effects, right, that may have a long time effect on the selected sample. असे इश्यूज सिलेक्ट केले जातात की त्यामध्ये काय होणार आहे, त्यामध्ये लॉंग टाइम पर्यंत त्याचा इफेक्ट होतो, है ना, असे सॅम्पल चूज केले जातात. दॅट इज कॉल्ड लॉन्जिट्युडनल, है ना. त्यामध्ये काही 3 प्रकार आहेत, त्याला म्हटलं जातं ट्रेंड स्टडीज, कोहोर्ट स्टडीज आणि पॅनल स्टडीज, असे 3 प्रकार आहेत. ठीक आहे, डिटेलमध्ये जायची गरज नाही, हे लक्षात ठेवा लॉन्जिट्युडनल स्टडी काय असतं. ठीक आहे, वळूया पुढे. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये थम्स द्यायचे, येस बोलायचे, लगेच ऍक्टिव्हनेस दाखवा मला सर्वांचा. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचंय. जर पुढचा क्वेश्चन सॉल्व्ह करायचंय तर सर्वांचे थम्स मला कमेंट बॉक्समध्ये दिसले पाहिजेत. लवकर लवकर कमेंट येऊ द्या सर्वांचे. व्हेरी गुड. भरपूर ऍक्टिव्ह स्टुडंट्स आहेत आपल्या क्लासमध्ये. एक्सलेंट एव्हरीवन. ओके, नाव लेट्स गेट डिस्कस द नेक्स्ट क्वेश्चन. बघा काय म्हणतोय पुढचा प्रश्न. I have no idea about the MPET, Lilita. Sorry about that. If anyone who is watching live, if anyone is knowing about the MPET paper जी कुठल्या युनिव्हर्सिटीसाठी उपयोगी आहे तर ते कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता प्लीज. प्रश्न बघा काय म्हटलाय. हायपोथेसिस इज नॉट ऑलवेज नेसेसरी इन डॉट 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 स्टडी, है ना. हायपोथेसिस जो आहे, हायपोथेसिस माहिती आहे ना, हायपोथेसिस. हां, हायपोथेसिस जो आहे तो कुठल्या स्टडीसाठी गरजेचा नसतो, आवश्यक नसतो. नॉर्मेटिव्ह स्टडीजसाठी, कोरिलेशनल स्टडीजसाठी, एक्सपेरिमेंटल की हिस्टॉरिकल. मग आता हे नॉर्मेटिव्ह, कोरिलेशनल हे थोडेसे टाइप्स आहेत रिसर्चमध्ये सुद्धा. ठीक आहे. सो एव्हरीवन शुड आन्सर. दिस इज ऑप्शन ए, दिस इज बी. यू मस्ट बी नोइंग, है ना, तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. ऑप्शन डी, यू ऑल आर व्हेरी क्लेवर. क्या बात आहे, व्हेरी गुड. सर्वांचे काउंटडाऊनच्या आधीच आन्सर येत आहेत. क्या बात आहे, व्हेरी गुड, व्हेरी गुड एव्हरीवन. हायपोथेसिसचा चांगला अभ्यास झालेला दिसतोय सर्वांचा. क्या बात आहे, गुड. चला तर राईट आन्सर बघूया आपण आता. राईट आन्सर इज ऑप्शन डी. एक्सलेंट एव्हरीवन. जवळपास जितक्या विद्यार्थ्यांनी आन्सर दिले 100% विद्यार्थ्यांचा आन्सर राईट आलेला आहे. व्हेरी गुड. हिस्टोरिकल स्टडीजमध्ये हायपोथेसिसची इतकी गरज नसते, बरोबर. हायपोथेसिस काय असतं ते अगोदर पाहूया, त्यानंतर आपण बघूया नॉर्मेटिव्ह, एक्सपेरिमेंटल हे काय असतं. ठीक आहे, वन बाय वन. हायपोथेसिस काय असतं. हायपोथेसिस स्टेट्स युअर प्रेडिक्शन अबाउट व्हॉट युअर रिसर्च विल फाइंड, है ना. रिसर्च म्हणजे काय असतं, रिसर्च, है ना. एखादा टॉपिक तुम्ही काय करताय, एखाद्या टॉपिकवरती तुम्ही संशोधन करताय, तुम्ही काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न करताय, बरोबर. मग ते जे काही तुम्ही शोधणार आहात, तुमचा जो काही टॉपिक आहे, है ना, त्यावरती एक प्रेडिक्शन किंवा एक टेंटेटिव्ह आन्सर आपण त्याला म्हणतो, बरोबर. ते असतं तुमचं हायपोथेसिस. आलं लक्षात. म्हणजे तुमचा टॉपिक आहे, काहीतरी पर्टिक्युलर टॉपिक आहे, त्यावरती तुम्ही इन्फॉर्मेशन किंवा त्यावरती जो काही तुम्ही इन्फॉर्मेशन कलेक्ट करणार आहात, डेटा कलेक्ट करणार आहात, है ना, त्यावरती काय काय सोल्युशन काढणार आहेत, हे तुमचं हायपोथेसिस असतं. ओके. इट इज अ टेंटेटिव्ह आन्सर टू युअर रिसर्च क्वेश्चन दॅट हॅज नॉट बीन येट टेस्टेड, है ना. हायपोथेसिसला टेस्ट केलं जातं, राईट. यू मस्ट बी नोईंग. हायपोथेसिस टेस्टिंग केली जाते बिफोर हायपोथेसिस टेस्टिंग.
जे तुमची हायपोथेसिस आहे, जे तुमचे आन्सर्स आहेत, सोल्युशन्स आहेत, आहे ना, टेंटेटिव्ह आहेत. इट इज नॉट द फायनल. टेंटेटिव्ह आन्सर आहेत. त्याला म्हटलं जातं हायपोथेसिस, आहे ना. मग काही रिसर्च प्रोजेक्टमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त हायपोथेसिस बनवायला लागतात. सेव्हरल हायपोथेसिस यू हॅव टू बी मेड. यू आर प्रिपेअर्ड. डिफरंट ॲस्पेक्ट ऑफ युअर रिसर्च क्वेश्चन्स. ठीक आहे. मग काही काही असे टॉपिक्स असतात, काही काही असे विषय असतात ज्यामध्ये तुम्हाला हायपोथेसिस जे आहे ते एकपेक्षा जास्त बनवावे लागतात. बरोबर. नाव लेट्स गेट डिस्कस वन बाय वन व्हॉट इज द काइंड ऑफ रिसर्च आर देअर विच इज कॉल्ड नॉर्मेटिव्ह, कोरिलेशनल, एक्सपेरिमेंटल अँड वन हिस्टोरिकल. नॉर्मेटिव्ह मध्ये काय होतं बघा. ही जी पद्धत आहे, दिस इज द काइंड ऑफ लॉ मेकिंग रिसर्च. ओके. द एम इज टू फाइंड लीगल रूल्स और प्रिन्सिपल्स. समजलं. नॉर्मेटिव्ह रिसर्च जे असते त्याचा हेतू काय आहे, त्याचा हेतू हे आहे की लीगल रूल्स, है ना, जे कायदे आहेत किंवा कायदेशीर नियम आहेत किंवा तत्वे आहेत, या गोष्टींचा शोधून काढणं, यांच्यावरती रिसर्च करणं म्हणजेच नॉर्मेटिव्ह रिसर्च. ओके. देन को रिलेशनल रिसर्च, इट इज अ काइंड ऑफ नॉन एक्सपेरिमेंटल रिसर्च. एक्सपेरिमेंटल रिसर्च नाही हा, है ना. द रिसर्चर ट्रायज टू फाइंड आउट द स्टॅटिस्टिकल रिलेशनशिप बिटवीन टू व्हेरिएबल्स. मग दोन व्हेरिएबल मध्ये काय संबंध आहे याच्यावरती जो काही रिसर्च तुमचा होतो, दॅट इज को रिलेशनल रिसर्च. म्हणजे डिपेंडिंग आहे ते, है ना. एक्सपेरिमेंटल रिसर्च. ओके. एक्सपेरिमेंटल रिसर्च, है ना. एक्सपेरिमेंटल रिसर्च मध्ये एक टेक्निक वापरली जाते, दॅट इज द सायंटिफिक टेक्निक, है ना. सायंटिफिक रिसर्च मेथड त्यामध्ये यूज केली जाते, विच इज द रूल बाउंडेड, है ना. The researcher usually chooses a variable that can be manipulated and try to find the relationship of that variable with other variables. एक्सपेरिमेंट मध्ये काय केलं जातं, एक व्हेरिएबलचा अभ्यास केला जातो, त्याला दुसऱ्या व्हेरिएबलशी कनेक्ट केलं जातं, दुसऱ्या व्हेरिएबल सोबत त्याला काय केलं जातं, त्याच्यावरती एक्सपेरिमेंट केला जातो, है ना. मग त्यामधून जे काही तुम्हाला फाइंड आउट होतं ते तुम्हाला प्रायमरी डेटा मिळत असतो, है ना. ही जी ओव्हरऑल प्रोसेस आहे, दिस इज कॉल्ड द एक्सपेरिमेंटल रिसर्च. ठीक आहे. तुम्ही काय करताय, तुम्ही एक्सपेरिमेंट करताय, त्या एक्सपेरिमेंट मधून तुम्हाला काहीतरी फाइंड आउट होते. ओके. सो दॅट इज एक्सपेरिमेंटल रिसर्च. नेक्स्ट इज हिस्टोरिकल रिसर्च. हिस्टोरिकल रिसर्च म्हणजे काय, आपलं प्रिव्हियस जे घडलेलं आहे, घडलेल्या घटनावरती आपण काय करतो, रिसर्च करतो. एखादी चूक असेल, एखादी गोष्ट तुम्हाला समजा हिस्ट्रीमध्ये, है ना, रिलिव्हंट वाटत नसेल, तर तुम्ही काय करता, हिस्टोरिकल रिसर्च करता. बरोबर. मग त्या हिस्टोरिकल इव्हेंट्सला, हिस्टोरिकल किंवा पास्ट इव्हेंट्सला तुम्ही स्टडी करता आणि त्या स्टडीच्या आधारावरती तुम्ही तो जो फाउंडेड जो काही नॉलेज आहे तुमचा, है ना, त्याला तुम्ही प्रेझेंटशी काय करता, रिलेट करत असता. दॅट इज कॉल्ड हिस्टोरिकल रिसर्च. ठीक आहे. ओके. विच ऑफ द फॉलोइंग सॅम्पल मेथड इज बेस्ड ऑन द प्रोबॅबिलिटी. राईट. आपण काय केलं होतं, आपण सॅम्पल, है ना, सॅम्पलिंग मध्ये आपण शिकलो होतो. रिसर्चच्या चॅप्टर मध्ये काय शिकलो होतो, वेगवेगळ्या टाईपचे आपण सॅम्पल्स आपण पाहिले होते. प्रोबॅबिलिटी नॉन प्रोबॅबिलिटी सुद्धा त्यामध्ये आपण डिवाइड करून पाहिलं होतं. ऑलराईट. इफ यू रिमेंबर, यू मस्ट बी नोईंग द आन्सर. तर यामध्ये कुठली अशी मेथड आहे किंवा कुठली अशी सॅम्पल आहे जे की प्रोबॅबिलिटी वरती बेस्ड आहे. जजमेंटल, स्ट्रॅटिफाईड, कोटा सॅम्पलिंग और कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग. ठीक आहे. काउंटडाऊन हॅज स्टार्टेड. हे ऑप्शन आहेत तुमचे ए, बी आणि सी, डी. चुकून आन्सर सुद्धा काही लोकांना दिसलेला आहे. पप्पा. ओके. यू आर सो लेट. As I'm seeing you after a long time, Papa. How are you? सर्वांचे कमेंट आले पाहिजेत कमेंट बॉक्स मध्ये.
ऑप्शन ए, ऑप्शन बी और सी, डी म्हणजे जजमेंटल आहे, स्ट्रॅटिफाईड आहे, कोटा सॅम्पलिंग आहे की कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग आहे. हे सर्व पाहिलेत आपण बरोबर. स्ट्रॅटिफाईड, कोटा, कन्व्हिनियन्स या सर्व गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. ओके, सो राईट आन्सर विल बी व्हॉट? राईट आन्सर इज स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग. ठीक आहे. बघा, स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग ही एक सॅम्पलिंगची पद्धत आहे. सॅम्पलिंगमध्ये काय करतो आपण, जेव्हा सॅम्पल सिलेक्ट करण्यासाठी है ना भरपूर सारे व्हेरिएबल्स असतील, भरपूर साऱ्या गोष्टी असतील है ना, मग त्यामध्ये आपल्याला लिमिटेड सॅम्पल हवा आहे. समजा थाउजंड्समधून आपल्याला 100 घ्यायचे आहेत, फक्त 100 सॅम्पल्स आपल्याला हवे आहेत. दिस इज काइंड ऑफ अ सॅम्पल है ना. Okay. So stratified random sampling is what? Stratified random sampling is a combines randomization with a stratification. Here a population is divided into strata. The population within each stratum is homogeneous with respect to the characteristics based on which it is being stratified, and such characteristics must be identifiable in the study population. ठीक आहे. बघा, एवढं अवघड यामध्ये करण्याची गरज नाही. सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो. समजा या ठिकाणी 5 है ना, यामधून काय करायचे आपल्याला, यामधून फक्त 5 काय करायचे, 6, समजा 6 आपल्याला सॅम्पल हवे आहेत. टोटल किती आहेत? 10 आहेत, परंतु आपल्याला फक्त 6 सॅम्पल्स हवे आहेत है ना. मग त्या 6 ला आपण कसं चूज करणार? तर मग त्या 6 ला आपण बेसवरती चूज करणार. कुठल्या बेसवरती? एज असेल, मग इन्कम असेल, मग सेक्स असेल है ना, यावरती आपण डिवाइड करणार. समजा या 6 मध्ये आपल्याला काय पाहिजेत? आपल्याला 3 मेल पाहिजेत आणि 3 फिमेल पाहिजेत बरोबर. 3 मेल आणि 3 फिमेल घेतले, समजा 5 मेल आणि 5 फिमेल आहेत है ना. मग त्यामध्ये आपण काय करणार? इकडे 3 हवेत आपल्याला है ना. मग त्यामध्ये एज नुसार घेणार. मग 20 ते 25 20 ते 30 मध्ये किती जण आहेत? 20 ते 30 मधले समजा इथे एक जण आहे, इथे एक जण आहे बरोबर, इथे एक जण आहे, इथे एक जण आहे बरोबर. बरोबर. त्यानंतर मग आणखीन आपल्याला किती पाहिजेत? आणखीन 2 पाहिजेत. मग आपण कशाच्या आधारावरती घेणार? इन्कमच्या आधारावरती घेणार. समजा 30,000 पेक्षा जास्त असणारे किती आहेत या ठिकाणी? तर 30,000 पेक्षा जास्त असणारे इथे एक आहे, इथे एक आहे है ना. मग झाले आपल्याला 6 सॅम्पल कलेक्ट. इट इज द टाइप ऑफ स्ट्रॅटिफाईड रँडम सॅम्पलिंग. ठीक आहे. कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग. कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग खूप इझी आहे. ते कन्व्हिनियन्स नुसार सिलेक्शन केलं जातं. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची अशी गणना केली जात नाही, सिलेक्शन केले जात नाही, कन्व्हिनियन्स नुसार. ठीक आहे. सम एक्झाम्पल्स ऑफ कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग कुड बी इन्क्लुडिंग रिक्रुटिंग फ्रेंड्स टू पार्टिसिपेट इन युअर स्टडी है ना. यामध्ये आपण असं चूज करत नाही की कोण हुशार आहे त्याला चूज करा, कोण कमी किंवा जास्त मार्क्स येतो त्याला चूज करा. यामध्ये रँडमली आपण सिलेक्ट करतो, जो माझा मित्र आहे दॅट विल बी सिलेक्टेड. ठीक आहे. अशा प्रकारचं जे असतं कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग असतं. ठीक आहे. म्हणजे भावाला नोकरीवर लावणं, मुलाला नोकरीवर लावणं, दिस काइंड ऑफ थिंग. ठीक आहे. कोटा सॅम्पलिंग. कोटा सॅम्पलिंग सुद्धा एक काय आहे? प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आहे. इट इज मेथड बाय फॉर सिलेक्टिंग सर्वे पार्टिसिपेंट्स दॅट इज नॉन प्रोबॅबिलिस्टिक व्हर्जन ऑफ अ स्ट्रॅटिफाईड सॅम्पलिंग. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी सांगितलं, इफ यू आर सॅम्पलिंग 8,000 स्टुडंट्स, your quota sampling might be 100. Choose your participants adhering to the subgroup characteristics. For example, 20% of your sample should be engineering students. है ना. मग आता 8,000 विद्यार्थी आहेत, त्यामध्ये तुम्हाला 100 पाहिजेत. मग तुम्ही काय करणार? 20% पाहिजे आम्हाला. अशा प्रकारे कन्वर्ट करून तुम्ही सिलेक्शन करू शकता सॅम्पलिंगचं. जजमेंट सॅम्पलिंग, also referred as a judgmental sampling or authoritative sampling. It is non-probability sampling. Other three were what? Other three were different है ना.
where the researcher selects units to be sampled based on his own existing knowledge or his professional judgment. है ना. मग यामध्ये काय करणार, जजमेंटल म्हणजे काय, आता जजमेंट करून स्वतःची जजमेंट घेऊन रिसर्चरकडे जितकं नॉलेज आहे त्याच्या आधारावरती है ना, त्याच्या प्रोफेशनल गोष्टीवरती आधारित असलेलं सॅम्पलिंग मेथड, दॅट इज द जजमेंट सॅम्पलिंग. ठीक आहे, आलं लक्षात सर्वांच्या. तर सर्वांनी आता ऑल राईट एव्हरीवन, सो थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग द सेशन. तर आजच्या सेशनमध्ये आपण भरपूर सारे MCQs पाहिलेले आहेत जे तुमच्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने खूप महत्त्वाचे आहेत. असेच MCQs पुढेसुद्धा आपण पाहत राहूया. सो सर्वांनी फटाफट चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका आणि दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून व्हॉट्सअप मेसेज वगैरे करून तुम्ही कोर्स जॉईन करा. ठीक आहे. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर. बाय बाय. हॅव अ ग्रेट डे.